नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्य सरकारकडनं सरकारी योजनांसह लाडकी बहीण योजनांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम आखले जात आहेत। यावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं सत्ताधारी महायुती सरकारवरती टीका केली आहे। तसेच अंगणवाडी सेविका आणि मजूर लाडके नाहीत का असाही सवाल केलाय। सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकींचे वारे वाहू लागलेत। सत्ताधारी महायुती सरकारमधील पक्षांसह विरोधक देखील उमेदवार आणि मतदारसंघांच्या चाचपणीमध्ये व्यस्त आहेत। तर सत्ताधारी लाडकी बहीण योजनेसह इतर योजना लोकांपर्यंत नेण्याची धडपड करताना दिसत आहेत। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह महिलांसाठी असणाऱ्या इतर योजनांचा प्रसार आणि प्रचारासाठी जिल्हानिहाय मार्गदर्शक मेळाव्यांचं आयोजन देखील केलं जाणार आहे। निवडणुकीच्या तोंडावरती सरकारने विविध योजनांचा वर्षाव केलाय। सरकारकडून केल्या जाणाऱ्या अशा कार्यक्रमावरून शरद पवार गटानं सरकारवरती टीका केली आहे। रोजगार हमी योजनेतील मजुरांची मजुरी सरकारनं थकवल्याचा आरोप शरद पवार गटानं केलाय। तसेच लाडकी बहीण योजना यशस्वी करण्यासाठी कष्ट घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांचं मानधन देखील वाढवलं गेलं नाहीये, असा निशाणा देखील शरद पवार गटाच्या वतीनं सरकारवरती साधण्यात आलाय। तर लाडकी बहीण योजना यशस्वी करण्यासाठी सरकार अशा पद्धतीनं मनरेगामधील मजूर आणि अंगणवाडी सेविकांवरती दुजाभाव करतंय। सरकारचा दुजाभाव आता समोर आलाय। तर सध्याच्या सरकारसाठी फक्त लाडकी खुर्ची आहे, लाडकी बहीण आणि लाडकी अंगणवाडी सेविका नाही, असं त्यांनी सांगितलंय। तर मग मित्रांनो, आता पाहणं जास्त गरजेचं आहे की आता निवडणूक लागण्याआधी, आचारसंहिता लागण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लाडक्या बहिणींचं आणि अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवणार की नाही, हे पाहणं जास्त औत्सुक्याचं ठरणार आहे। यावरती तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।